गुड मॉर्निंग. आणि आज आहे नागपंचमी. तर आम्हाला उठलं ना की दादाला लगेच गुड मॉर्निंग मस्त दादाला घेऊन त्यानंतर मी लगेच देवपूजा करून घेतली. आंघोळ करून मस्त अशी देवपूजा करून घेतली. सणवार असलं की देवांना छान असं आवरून बिरून घ्यायला खूप छान वाटतं रांगोळी काढून. नंतर आल्या ह्या कासारीन मावशी. मी तर काय बांगड्या भरल्या नाही, पण सासूबाईंना भरून घेतल्या. आणि किती आधी म्हटलं तर शूट करायला वेळ भेटत नाही. मी नागपंचमीच्या दिवशीच शूट करून घेतला. माझी बहिणीने माझी हेअरस्टाईल केली आणि मेकअप हा मी स्वतः केला आहे. कसा वाटतोय पहा. तर मेकअप करून आम्हाला जायचं होतं शूटसाठी. जास्त लांब नाही, जवळच केलेला. आणि हा झोका जास्त काय मोठा नव्हता, पण छोटासा कोणा झाडाला एक झोका बांधला होता. आणि माझी लेक आलेली होती आणि ही माझी नात छोटूशी. त्यानंतर दुपारच्या वेळेला पुरणपोळी. आज काय तळण नसतं, त्यामुळे फक्त पुरणपोळी. आता हे काढले मी वाटाणा आमटीसाठी कांदा, खोबरं, हरभऱ्याची डाळ आणि धने. आणि ते छान भाजून घेतलं आहे. थोडंच करायचं होतं, त्यामुळं मी अगदी सोबतच थोडं थोडं करूनच भाजून घेत असते. एकत्र मिक्स करून त्याचं लगेच वाटण तयार करायचं आणि मस्त थोडंसं बारीक वाटून घ्यायचं. तेल टाकलं, तेल गरम करायला ठेवलं. त्यानंतर तेलामध्ये मी नेहमी कांदा आणि लसूण आणि खोबऱ्याचं वाटण तयार करत असते. ते परतून घेतलं. त्यात टाकलं कढीपत्ता. आणि ही कटाची आमटी मी नेहमी याच पद्धतीने बनवते. एवढी छान होते ना टेस्टला, खूप सुंदर. त्यानंतर आपण वाटलेलं जे वाटण आहे ते वाटण पण एकदम 5 ते 10 मिनटं कमी गॅसवर परतून घ्यायचं, जेणेकरून त्याचं असं तेल सुटतं. हे पहा किती सुंदर. याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच नाही. नंतर हे मसाले, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, काळा मसाला, लाल तिखट आणि मटण मसाला, हे सर्व मसाले एकत्र टाकून परत याला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचं. परतत असताना लक्षात द्यायचं, खाली लागू द्यायचं नाही, सारखं हलवत राहायचं. आणि हे जे आहे हे डाळीचं पाणी आहे, ते आमटीत टाकलं ना, त्यात थोडंसं कणिक टाकायचं, म्हणजे गव्हाचं पीठ टाकायचं. इतकी सुंदर टेस्ट येते. आणि आपली आमटी तयार झाली. त्यामध्ये मी घातलं आहे थोडंसं वरतून कोथिंबीर. आणि याला आता एक छान उकळी निघू द्यायची. आणि लाडोबा लगेच मस्ती करायला आलेला मम्मासोबत. त्याला मस्ती खूप आवडते. आता जसं जसा मोठा होत चालला आहे तसं तसं आगाऊ होत चालला आहे. चावायला शिकला आहे. नवीनच एक पराक्रम आहे की चावायला येतं आहे त्याला. आणि हे फायनल आपली आमटी तयार झालेली आहे.